महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील चिखले आणि नरपड ही नयनरम्य समुद्रकिनाऱ्याची गावं आहेत। समोर अथांग समुद्र आणि त्याच्याच कुशीत उभी असलेली सुरूच्या झाडांची दिमाखदार बाग। हे दृश्य पाहताच मनात एक वेगळीच शांतता नांदते। समुद्राच्या लाटांचा आवाज, त्यात मिसळलेली वाऱ्याची साथ, या आकर्षणामुळे स्थानिक असोत की पर्यटक, सगळ्यांनाच इथे आपल्या धावपळीच्या जीवनातून काही क्षण विश्रांतीचे हवाहवेसे वाटतात। बालपणीचा समुद्रावरचा खेळ, पाण्यातली अंघोळ, आजही त्या आठवणी किनाऱ्यावरच्या वाळूत कोरलेल्या आहेत। पण तोच बालपणीचा समुद्रकिनारा आज हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। वाढत चाललेली समुद्र पातळी आणि बेकायदेशीर वाळू उपसामुळे या किनाऱ्याचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे। एकेकाळी आपल्या रक्षणासाठी भक्कम उभ्या असलेल्या सुरूच्या झाडांना आज मातीच्या झपाट्यानं होणाऱ्या ऱ्हासामुळे एकामागून एक जलसमाधी घ्यावी लागत आहे। समुद्र आणि स्थानिकांची घरं आज त्यांची हद्द एक झाली आहे। धार्मिक कार्यस्थळं, अंत्यविधीची ठिकाणं सुद्धा आता पाण्यात गाडली जात आहेत। कधी अभिमानानं उभा असलेला आपला समुद्र किनारा निरोप घेतोय, पण कोणी लक्ष देणार आहे का याकडे? या संकटाची कल्पनाही अंगावर शहारे आणते। आज स्थानिक त्रस्त आहेत, शासन मात्र अजूनही निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे। काही वर्षांपूर्वी कागदोपत्री मंजूर झालेला संरक्षण बंधारा आजही तो फक्त कागदावरच आहे। वाळू उपसा इतका वाढलाय की किनारा आता उंदराच्या थडग्यासारखा कुरतडला जातोय। जे आपल्याला लाभलं ते काजीबाईची गोष्ट न बनता आपल्या पुढच्या पिढीलाही अनुभवता यावं, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला समुद्र किनारा वाचवला पाहिजे। हे केवळ निसर्ग रक्षण नाही, हे आपल्या संस्कृतीचं, आपल्या आठवणींचं आणि आपल्या भविष्याचे रक्षण आहे।